तिळाचे लाडू बनवण्यासाठी अर्धा किलो तीळ बिना पॉलिशवाले याला आम्ही ओल्या कपड्याने पुसून घेतलेलं आहे छानसं. तुम्हीही तसंच करा. कापड एकदा धुवून परत असं पुसायला घ्या. असं सर्व पावडर याला ऑब्झर्व होते. तीळ कॉटनच्या ओल्या कपड्याने असे पुसून घ्या छानपैकी. एक मोठी वाटी शेंगदाणे याला आपण भाजून कूट करून घेऊया. थोडं जाडसर ठेवूया. शेंगदाणे भाजून घेऊया मीडियम गॅसवर. याला सतत हलवत राहायला लागेल जोपर्यंत हे खमंग भाजून निघत नाही तोपर्यंत त्याला हलवत राहा. शेंगदाणे आपले भाजून झाले आहेत छानसे. असे भाजून घ्या या प्रकारे खमंग. आता आपण शेंगदाणे कुटून घेऊया. आता आपण तीळ भाजून घेऊया. स्लो गॅसवर खमंग होईपर्यंत भाजत राहायचं आहे. ह्याला हलवत राहायचं आहे. हलवत राहा. करपू देऊ नका नाहीतर ते कडू लागतील. तडतड वाजायला लागले की तीळ भाजून झालेले आहेत आणि असे दिसायला पाहिजे ते थोडे. शेंगदाणे भाजलेले कूट आणि हे तीळ भाजलेले त्याला एकत्र करूया. छानसं मिक्स करून घ्या त्याला सर्व. आता आपण तूप सोडूया. आता आपण गूळ घालूया. हलवूया त्याला स्लो गॅसवर. गूळ पागळेपर्यंत त्याला हलवत राहूया. छानसं याला असं पिघळून घ्या. बस. बुलबुले यायला लागले की गॅस बंद करा आणि चेक करा गूळ झालाय का तो पाण्यामध्ये थोडं टाकून. आता हा तयार झालेला आहे. याची गोळी होते. हा तयार झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये सर्व मिक्स करूया. असं छानसं मिक्स करून घ्या आणि थोडं थंड झालं की ह्याला हाताला
तूप लावून हे गोळे करून घ्यायचे, लाडू बनवून घ्या. असं व्हायला हवं हे. आता आपण हाताला तूप लावूया, हाताला तूप लावूया. असा गोळा घेऊया, असं करून घ्या. आणि असं 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 लगेच हा वळला जातो. बघा किती छान तिळाचा लाडू. असे तिळाचे लाडू बनवून घ्या. तयार आहे तिळगुळाचे लाडू. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तयार आहे तिळगुळाचे लाडू. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.